जगन्नाथ मंदिर हे बौद्ध मंदिर होतं का? हे मी नाही, हे स्वामी विवेकानंदजी म्हणतात. इतिहास शांत असतो, पण सत्य कधी कधी पुस्तकाच्या पानातून ओरडून बाहेर येतं. आणि आजचा प्रश्न आहे, जगन्नाथ मंदिर खरंच एक जुनं बौद्ध मंदिर होतं का? स्वामी विवेकानंदांचा थेट दावा आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये लेक्चर्स ऑफ कोलंबो टू एल्मोरा या ग्रंथात स्वामी विवेकानंदांनी पान क्रमांक 28 आणि 29 वर स्पष्ट लिहिलं आहे, द टेम्पल ऑफ जगन्नाथ इज अन ओल्ड बुद्धिस्टिक टेम्पल. आणि पुढे ते म्हणतात, वी री हिंदुइज देम. म्हणजे यांच्या मते हे मंदिर कधी बौद्ध होतं आणि नंतर हिंदू परंपरेत समाविष्ट झालं. इतिहासकार सांगतात, जगन्नाथ मंदिराच्या अनेक रचना, कलात्मक नमुने, प्रतिमा या बौद्ध वास्तुशैलीशी साम्य दाखवतात. विद्वानांच्या मते जगन्नाथ बुद्ध या बौद्ध रूपातून विकसित झाली होती. आता आपण ओडिशाचा बौद्ध इतिहास बघूया. ओडिसा हा प्राचीन बौद्ध धर्माचा महत्त्व प्रदेश आहे. कलिंग युद्धानंतर सम्राट अशोक स्वतः बुद्ध झाले. याच प्रदेशात शेकडो बौद्ध विहार निर्माण झाले. उदयगिरी, रत्नागिरी, नालंदा, अभयागिरी या सर्वांच्याच मध्यभागी आजचं जगन्नाथ मंदिर उभं आहे. विवेकानंद सांगतात, काळानुसार काही बौद्ध मंदिरे नष्ट झाली, काही उरली, पण त्यांची रचना ही देवता परंपरेमध्ये झाली. हळूहळू हिंदूकरणाच्या प्रक्रियेत समाविष्ट झाली. यालाच म्हणतात त्रि हिंदुइजेशन. म्हणजेच देव बदलला, परंपरा बदलली, पण पाया कदाचित अजूनही तिथे बौद्ध संस्कृतीची सावट आहे. मित्रांनो, धर्म बदलू शकतो, परंपरा बदलू शकतात, पण सत्याचं मूळ हे कधीही बदलत नाही. आणि जगन्नाथ मंदिर आजही शांतपणे एकच प्रश्न विचारतो, माझा देव बदलला, पण माझा इतिहास खरा कोणता?